राजवडे काढायला DSLR माझ्यात काढतो एक मिनिट. ओके जरा तानाजी मागं सर राहिले का साधारणतः 6-7 वर्षाचा आपण एकत्र होतो. त्यामध्ये आपल्यावर असलेले काही वर्ग मित्र मैत्रिणी आणि काही शिक्षक वृंदावन आता आपल्यात नाही आहे. एकूण 4 शिक्षक आणि 6 विद्यार्थी. काळसिद्धेश्वर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कनेरीच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 1996-97ची बॅच. या बॅचच्या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय भोसले सर, प्रभारी मुख्याध्यापक सुपरवायझर एजे कागले सर, सुपरवायझर धुमाळ सर, सहाय्यक शिक्षक RD कागले सर, रेळेकर सर, माजी सुपरवायझर PG पाटील सर, ज्येष्ठ लिपिक आदरणीय चिप्परगे सर, PK पाटील, अमर इंगळे, शंकर माने, महादेव पाटील आणि आमच्या एक भगिनी सोनवणे मॅडम, या सर्वांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि तुम्ही 1996-97च्या इयत्ता 10वी अ सर्व विद्यार्थी. खूपच मनाला भावलं. शिक्षक का असावं असं भोसले सर येता येताच मला म्हणाले. आणि तुम्ही आमचं पाद्यपूजन केलं आणि मग आमच्या जन्माचं सार्थक झालं किंवा आम्ही शिक्षक झाल्याचं सार्थक झालं असं वाटायला लागलं. भले आम्हाला विद्यापीठ नाही मिळालं असेल त्याच्याशी देणं घेणंच नाही. मी स्वतःच बोलतोय नेहमी, कुणाला राग आला तरी त्यामुळं तेही सांगतो. कदाचित आम्ही इलिजिबल असून पण आमच्यावर झाला असला नाही. असो विद्यार्थी मित्रांनो,
खूप आनंद वाटला की इतकं तुम्ही आम्हाला सकाळी आल्यापासून अगदी आमचं स्वागत करणं, भेटल्यापासून आमचं फुल गड्यांच्यावरनं आणि आमच्यावर फुलांचा वर्षाव करून तुम्ही आम्हाला इथं आणलं जागेला. खूप मनाला वाटलं, भावलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 27 वर्षानंतर एकत्र आलेला आहात आणि 27 वर्षाच्या शालेय आठवणी, खऱ्या अर्थानं संस्कार जे होतात ते घरामध्ये होतात, प्राथमिक शाळेत होतात आणि माध्यमिक शाळेमध्ये होतात. आणि ही भारतीय संस्कृतीच अशी आहे की संस्कारक्षम जीवन फक्त जगात जर कुठं सापडत असेल तर ते आपल्या केवळ आणि केवळ भारत मातेमध्ये किंवा भारतामध्येच सापडतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची संस्कारक्षम पिढी खऱ्या अर्थानं आम्ही घडवली, त्या काळात घडवली आणि त्याचं प्रत्युत्तर आज आम्हाला समोर पाहायला मिळालं, यातच खरा आनंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मुली आता त्या आपल्या तिकडच्या गावामध्ये म्हणजे सासरी आहेत, त्या अगदी सुखासमाधानं राहत असतील. त्यांचा प्रपंच, त्यांचं सासर आणि तुमचं म्हणजे माहेरपण आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय आनंदानं राहतात. विशेषतः तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारचं करिअर केलेलं आहे. स्वतः सगळेजण चांगले मिळवते आहात आणि पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळं तुम्ही वेल इस्टॅब्लिश्ड, वेल सेटल असणारे सर्व विद्यार्थी हे पाहून आम्ही कुठंतरी यशस्वी झालो याचीही काय पोचपावती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये ज्यावेळेला तुम्ही पुढं इथं तुम्ही अजून आमचं आता बऱ्यापैकी आम्ही 60नंतर टप्प्यात आलो, पण तुम्हाला अजून खूप काही करायचं आहे. तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे, तुमच्या मुलांचं करिअर आहे आणि विशेषतः या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं समाजसेवेशी सुद्धा काय निगडीत राहा, हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे. कारण आजकालच्या या फास्ट मीडियाच्या युगामध्ये प्रत्येकाला वेळ नाही आहे आणि ह्या मला बरं वाटलं. कारण काय, किती सतत आपण मोबाईल एडिट झालो आजकाल, तुम्हाला हेही माहिती आहे. असो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचा यथोचित सत्कार केलात. तुम्ही तुमचं करिअर चांगलं घडवलं, तुमच्या मुलांचंही घडवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पण मी सध्या काय करतो, मी 2023 साली म्हणजे बरोबर उद्याची 31 मेला सेवानिवृत्त होऊन मी 1 वर्ष झालं. आणि मग तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे, मी इंग्रजीचा शिक्षक तुमच्या काळात होतो. त्यानंतर तुम्ही गेला 96-97ला MCचा शिक्षक होतो आणि त्यानंतर 2004-05 नंतर मी काउन्सिलर म्हणून किंवा समुपदेशक म्हणून सुद्धा इथंच व्यासपीठावर असणारे भोसले सर, कागले सर, धुमा सर यांच्या मार्गदर्शनाने मी मुंबईला कोर्सला गेलो आणि मला 1 वर्ष संधी मिळाली. तिथनं येऊन मी काय केलं, समुपदेशकाचं काम देखील करतो. आणि तुमची मुलं किंवा तुमची नातवंडसुद्धा किंवा तुमच्या पै पाहुण्यांची जर कोण असतील तर त्यांचं काउन्सिलिंग इयत्ता 10वी नंतर आणि इयत्ता 12वी नंतर आपण काय करायचं हे विथ IQ टेस्ट, ॲप्टिट्यूड, IQ, इंटरेस्ट आणि ॲडजस्टमेंट टेस्ट घेऊन मी काय करतो, सो समुपदेशन करतो, पालकांचाही करतो. आणि विशेषतः सांगायला सर आनंद वाटतोय की काही फॅमिली डिस्टर्ब झालेली मुलं किंवा काही फॅमिली डिस्टर्ब झाल्या त्यांचंही मी काय करतोय, समुपदेशन करतोय. माझ्याकडे सध्या 2 केसेस त्याही चालू आहेत, म्हणजे त्यातही थोडंसं मी इंटरेस्ट घेतला आहे. माझ्या घरी माझी शेती आहे, सगळं चांगलं आहे माझी. आणि अतिशय आनंदाची बातमी, आम्ही जसं तुमचं करिअर करायचा प्रयत्न केला तसं आमच्याही मुलांचं करिअर करण्याचा प्रयत्न केला. आणि सुदैवानं इथं व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांची, धुमाळ सरांची मुलं पण परदेशात आहेत मुली, तसा माझाही मुलगा परदेशात शिक्षणासाठी चालूच वर्षी गेला आहे. ती ही एक आनंदाची बातमी. म्हणजे आम्हाला कुठंतरी पेरलं आणि कुठंतरी उगवलं याचाही प्रत्यंतर आला आहे. आणि मी ही माझी प्रॉस्पेक्ट तुम्हाला देतो आणि मला इथं प्रथमतः संधी दिली या सर्वबद्दल तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आणि तुमचं उर्वरित आयुष्य खूप सुखी समाधानी जावं आणि तुमची भावी पिढी सुद्धा सुखी समाधान राहो एवढी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. कारसिद्धेश्वर हायस्कूल सन 1996-97ची इयत्ता 10वी अबची बॅच आणि त्यांचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम आयोजित झाल्याचा फोन राजू मालीचा आला आणि असं वाटलं की विद्यार्थ्यांना आमच्या गुरुजनांची कुठेतरी आठवण आहे आणि ती आज त्यांनी सार्थ करून दाखवली. खरं तर सर्व गुरुजनांचं वाजत गाजत स्वागत, पाद्यपूजन, फुलांचा वर्षाव, फुलांच्या पायघड्या
आणि हा कार्यक्रम सकाळपासून जो चालू आहे हा खरोखर मन भारावून टाकणारा कार्यक्रम या ठिकाणी आज आम्हाला बघायला मिळाला. खर तर बऱ्याच मुलांनी शिक्षकांचं या ठिकाणी शाळेमध्ये शिकवत असताना कसं मारलं, कसं शिकवलं, कसे उपदेश केले, कसे शिकवत होते. धुमाळ सरांचं अक्षर, भोसले सरांचं सायन्स, कागले सरांचं भूगोल, रेळेकर सरांचं इंग्लिश. मी 10वीला काय त्यावेळी शिकवत नव्हतं, पण भूगोल होतं माझ्याकडे, मराठी होतं. तर ह्या सगळ्या आठवणी तुम्ही या ठिकाणी सांगितल्या आणि या आठवणी सांगून खरोखर आम्ही भारावून गेलो. क्षणभर असं वाटलं की गुरु झाल्याचा कुठेतरी आम्हाला अभिमान आहे की आम्ही हे विद्यार्थी घडवू शकलो, की हे विद्यार्थी या ठिकाणी आमच्या समोर आहेत, ते जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाचं यशस्वीता या ठिकाणी इथे साध्य करून दाखवलेली आहे. मी इथं गावातच राहत असल्यामुळे बऱ्याच वेळा काही मुलांचा या ठिकाणी संपर्क येतो. परवा नरेंद्र मोदींची सभा झाली तपोवनमध्ये. त्या सभेला आम्ही गेलो, प्रचंड गर्दी. सभा संपली, लोक गेले. आम्ही माझ्याबरोबर 2-3 शिक्षक होते, आम्ही रस्त्याने चाललो तर पोलीस या ठिकाणी थांबले आणि म्हणाले थांबा थांबा, म्हणजे गाडी यायला लागली. आता गाडी कोणाची? थांबा थांबा म्हणजे साहेब यायला लागलेले. मग आम्ही साईडला असं उभा राहिलो, गाडी पुढून गेली. त्या गाडीत बघतोय तर आमचा एक विद्यार्थी नंदकुमार मोरे त्या PSIच्या गाडीमध्ये बसून, पोलिसांच्या गाडीमध्ये बसून त्या मंत्र्यांच्या पाठोपाठ ती गाडी गेलेली. आम्हाला अभिमान वाटतोय. शिक्षकांनी काय मिळवायचं? हे असे नंदकुमार सारखे विद्यार्थी घडवले. त्यांनी शाळेचं नाव, गुरुजनांचं नाव या ठिकाणी राखलं. इथंच खरं तर आमच्या या शिक्षक होण्याच्या जीवनाचं सार्थक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मुलग्याला KITला ऍडमिशन घ्यायचं होतं. त्याला मिळालं का? ऍडमिशन मिळालं होतं. 95% मार्क असल्यामुळे त्याला ऍडमिशन मिळालं. मग चला आता तिथं ऍडमिशन घ्यायचं, फी भरायची. मग कोणतरी मला म्हटलं, अरेच म्हटलं सर, म्हटलं अरे आपले विकास आहे की, म्हणजे विश्वास आहे की. मग मी गेलो ऑफिसमध्ये, विश्वास साहेब बसलेले होते आत क्लार्कच्या खुर्चीमध्ये. मला बघितल्यावर तो दचकला थोडा. या सर म्हटलं, का आलाय वगैरे, चहा पाणी झालं. तर त्यानं मग सर, अरे फी 1 लाख रुपये द्यायला लागते. सर म्हटलं 2 हप्त्यात द्या की. बरं झालं म्हटलं, म्हणजे 50-50 हजारचे 2 हप्ते झाले. म्हणजे इथं आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी आमच्या उपयोगी आला. आम्ही काय मिळवायचं? हेच मिळवायचं आणि शिक्षकांना काय? शिक्षकांना फक्त पगारा व्यतिरिक्त 1 रुपयाच्या शिक्षक कधी अपेक्षा करत नाही आणि त्याला काही मिळत नाही. आता अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांना पगार भरपूर आहेत. शिक्षकांची लग्न ताबडतोब लवकर होतात, कारण त्यांना वेतन बऱ्यापैकी चांगलं आहे. तर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे सामाजिक विषयाचं या ठिकाणी सामाजिक कार्य करा असा एक या ठिकाणी विषय निघाला. तुम्ही सायकल तुमच्या मित्राला, वर्ग मित्राला भेट दिली. सामाजिक कार्याचा हा पहिला टप्पा आहे, लक्षात घ्या. तुमच्या वर्ग मित्राला दिली. उद्या काही अडीअडचणीत असलेल्या तुमच्या गावातल्या एखाद्या नागरिकाला तुम्ही एखादी मदत, आर्थिक मदत करू शकता. परवा संभाजी मिटारी यांनी एक इतर कार्यक्रम घेतला होता. संभाजी मिटारीची मुलगी काहीतरी कुस्तीमध्ये साहेब होते त्यावेळी, नंदकुमार होते त्यावेळी. तर त्यावेळी आम्ही 1,000 रुपये दिले आणि बाकीच्यांनी देखील कुणी 1000, कुणी 500 रुपये असे पैसे देऊन त्याला काहीतरी मुलगीला दिल्लीला पाठवलं शिक्षणासाठी. अशा प्रकारचं सामाजिक कार्य जर केलं तर तुमच्यामध्येच तुमचाच एखादा मुलगा, मुलगी जर अशा शिक्षणामध्ये किंवा एखादी हुशार असेल, एखादी मुलगा, मुलगी, आणि तिला जर चांगलं जर संधी मिळत असेल तर अशा प्रकारची आर्थिक मदत तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी सामाजिकच कार्य आहे. तुमचाच विद्यार्थी राजू काळे, त्या राजू काळेनं 700 केशरी आंब्याची झाडं लावलेली आहेत सर. 700 केशरी आंब्याची झाडं, नॉट ए जोक. त्याची गार्डन परवा मी बघायला गेलो. त्याने मला 1 डझन आंबे दिले. अर्थात त्याने खायला 1 आंबा दिला नाही, मला ती जरा खंत लागली. कसं आहे, आपले शिक्षक आहेत, आपले गुरु आहेत, त्यांना 1 डझन आंबे दिले, मी पैसे दिले, आंबे घेतले. पण सर आंबा 1 खावा किंवा एक जो काही विनोद आहे. आम्ही घडवलेला विद्यार्थी असा घडता कामा नये.
म्हणजे इथून पुढे तुम्हाला सांगतो, गुरुजनांचा आदर करत असताना तिथं व्यापारी दृष्टिकोन तुम्ही ठेवू नका. परवा संभाजी केसरकर म्हणले, सर त्याला तिब्बल सीट जायचं कोल्हापुरात. म्हटलं काय तुझं डोकं फिरले काय? म्हटलं सापडेल. जर तुम्ही काय करा, आता मला माझा मित्र इथे वाहतूक शाखेला इन्स्पेक्टर आहे तर तसं नसतंय म्हटलं तेव्हा. त्यांना सुद्धा काहीतरी नियम आहेत. म्हणजे त्याला आपला मित्र एक या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाहतूक निरीक्षक आहे आणि आपल्याला काय होत नाही, हा जो आत्मविश्वास, मैत्रीचा जो आत्मविश्वास आहे, हा त्या ठिकाणी इथे उघड होते, दिसून येतो. त्यानंतर बरेच अशी मुलं भेटतात की रोहित खेराडेचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या चुलत भावाची मेहुणीची मुलगी, त्याच्याबरोबर लग्न झालंय त्याचं. ते आमचा चुलत भाऊ आला माझ्याकडे, सर म्हटला आमच्या मुलगीला, कुर्लीच्या मुलगीला म्हणजे एक स्थळ कनेरीतला आले आणि मुलगा कसा आहे, तर काय नाव त्याचं, तर त्याला शॅम्पू म्हणतात बघा. शॅम्पू म्हणतात म्हटलं, मला लगेच ओळखलं, हा शॅम्पे आहे. तर कनेरी मठावर प्रसिद्ध आहे शॅम्पे म्हणजे. मी त्याला सांगितलं, मुलगा एक नंबर आहे दिसायला, त्याची इस्टेट आहे, काहीतरी तो प्लॉट वगैरे विक्रीचा याचा व्यवसाय करतो आणि चांगलं त्याच्याकडं बॅलन्स आहे आणि द्यायला काय हरकत नाही, मुलगा हँडसम आहे. मी सांगितल्याबरोबर लगेच गाडीला किक मारून त्या ठिकाणी कुर्लीला गेलीत आणि तिथं लग्नाची बोलणी केली आणि ते लग्न झालं. पण दुर्दैवानं सांगू काय नको, रोहितनं मला लग्नालाच सांगितलं नाही. म्हणजे हे जे भान आहे, सामाजिक भान, हे म्हणजे मला काय टीका करायची नाही. ते गडबड, लग्नाची गडबड असते. नवरी मिळणार म्हटल्यानंतर नवरी मिळेल नवऱ्याला, नवरी मिळते ना कुठला गुरु आहे असं भाग नाही आहे. एक विनोदानं मी तुम्हाला सांगतो. सांगायचा उद्देश काय की गुरुजनांना विसरू नका. तुम्ही भले किती उंच शिखरावर, प्रसिद्धीच्या शिखरावर तुम्ही पोचला असाल तर गुरुजनांना कधी विसरू नका. कुठेही वाटप घेतील, नमस्कार करा. आता आमची मुलं आमच्या सगळ्यांच्या बाबतीत नम्र होतात, आणि मारतात, बोलतात, हातात हात देतात, सर काय करा, हे सगळं हे आमचे संस्कार आहेत. आणि गुरु शिष्याची परंपरा आमच्या शाळेची ही तुम्ही जतन केलेली आहे. इथून पुढेही अशीच जतन करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला भावी जीवनाच्या शुभेच्छा देतो. आणि एक छोटीशी कविता आहे की या ठिकाणी तुम्हाला खूप संस्कार या ठिकाणी त्या कवितेतून मिळतील, किंवा कसं जगायचं भविष्यात हेही या ठिकाणी लक्षात येईल. एकाच मिनिटात कविता ही सादर करतो. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. मरता केव्हा येतं, पण सन्मानानं जगता आलं पाहिजे. सन्मानानं जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हा येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हा येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. तर तुम्ही तुमचा गेट टुगेदर कार्यक्रम नंदकुमार मोरे वेळात वेळ काढून ट्रेनिंग असताना देखील इथं आले. त्यांचा पाय जमिनीवर आहे म्हणून ते इथं आले. हे अशा पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे. पाप काय कसंही करता येतो, पण पुण्य जमवता आलं पाहिजे. पुण्य जमवता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. थेट जीवनात लागतेच, ती सहन करता आली पाहिजे. कशालाही बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव भासेल, ती उणीव भरून काढता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून, हास्य आणि अश्रूचा मिलाप करून समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हाला भावी जीवनाच्या माझ्याकडून आणि आमच्या गुरुजनांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार. सर्वप्रथम 96-97ची जी बॅच आहे ती खरोखर गुणी बॅच होती. एवढ्या बाबतीत मी असं बोलतो की आम्ही फक्त शिकवण्याचं काम केलं. जसं एखादा कुंभार असतो, जर त्याला माती चांगली दिली तर गणपतीची मूर्ती चांगली होते. कारागीर कितीही सुंदर असू दे, पण माती जर चांगली नसेल तर मूर्ती चांगली बनत नाही. जे तुमच्या लक्षात आलं असेल की खरोखर तुम्ही, मी आज कौतुक करते असं नाही आहे, पण आम्हाला इतका आनंद वाटला की सर्व स्टाफ, भोसले सर, कागले सर, अमित पगापासून ती चर्चा चालली होती. अनेक कार्यक्रम तुमचे झाले, पण हा आगळा वेगळा हा कार्यक्रम तुम्ही केला. मी काय जास्त बोलणार नाही, पण माझ्या गुरूंनी मला एक भजन शिकवलं होतं. ते तेवढंच फक्त या भजनातून तुमच्या सगळ्यांचंच कौतुक होईल. प्रेम दिल्यानं वाढतं म्हणतो आपण, त्यावर राज महाराज त्यांचं एक भजन आहे. ते 4 वेळ सोडी. हा नमस्कार. ओळी अशा आहेत. प्रेमावरती म्हणजे जे तुम्ही एकत्र आला त्याला रेशमी बंद होता, तो केवळ प्रेमाचा होता. तर त्यावरती संत भक्तराज महाराज इंदोर, त्यांचा मी शिष्य म्हणत नाही, पण थोडाफार आध्यात्मिक त्यांचं कार्य करतो. तर त्या ओळी अशा होत्या. प्रेम मज दिधले देवारे, प्रेम मज दिधले, या प्रेमाच्या प्राप्तीसाठी, या प्रेमाच्या प्राप्तीसाठी तन मन ते झिजले देवा, प्रेम मज दिधले. या प्रेमाने, या प्रेमाने हृदय चिंब भिजले देवा रे, प्रेम मज दिधले. या प्रेमाच्या प्राप्तीसाठी, या प्रेमाच्या प्राप्तीसाठी हृदय चिंब भिजले देवा रे, प्रेम मज दिधले. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही आम्ही सर्व गुरु शिष्य, गुरु विद्यार्थी तर आहोतच, पण यामध्ये सगळ्यात मोठा जर धागा असेल तर केवळ प्रेमाचा धागा आहे. तुम्ही आम्ही केवळ प्रेमासाठी इथं आलो आहोत. तुम्ही आमच्यावरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं की आम्ही खरोखर धन्य झालो. कारण आजपर्यंत बघितलं, हे प्रेम फक्त गुरु आणि विद्यार्थ्यांनाच मिळतं, कलेक्टरला सुद्धा मिळत नाही. जो फुलांचा वर्षाव तुम्ही केला गुरुजनांवरती, जे धुमाळ सर असतील आणि असलेली नावं वेगळी आमची असतील, पण तुम्ही जे खरं प्रेम केलं ते गुरुंवरती प्रेम केलं. आणि म्हणून खरोखर तुमचा हा कार्यक्रम, आणि त्याहीपेक्षा मी राजूला बोलून दाखवलं की तुम्ही एक वेगळा पायंडा पडला. मी भाषणात हेच बोलणार होतो, पण तुम्ही त्याच्याही पुढे कृती केली. तुमच्यामध्ये अनेक विद्यार्थी, मला खूप अभिमान वाटतो की मॅनेजर झाले. एक विद्यार्थी अमेरिकेत सुनील आहे, सॉरी आर्मीत आहे, चांगल्या पदावरती तुम्ही सगळे आहात. जे निश्चितच आमच्यापेक्षा, असं गुरुंना केव्हा आनंद होतो तर आपल्यापेक्षा एक पाऊल ज्यावेळी विद्यार्थी शिष्य त्यांचा पुढे जाईल त्यावेळी खरोखर गुरुंना आनंद होत असतो. आणि म्हणून तुमच्या सर्व विद्यार्थी असतील, विद्यार्थी म्हणत नाही, पण आमच्या मुली असतील, मुलं असतील, फक्त एकच सांगेन की तुम्हाला तुमचं कर्तव्य जर चांगलं श्रेष्ठ केलं, कर्तव्यच आपली खरी ओळख आहे, काम हीच आपली ओळख आहे. कोणतं काम करता हे महत्वाचं नाही, पण ज्या तुम्ही क्षेत्रात आहात त्यामध्ये निश्चितच हा एक पाऊल पुढे टाका. मार्क्स कार्लाइलनं एक वाक्य बोललं होतं, हु इज ग्रेट हु हॅज फाउंड हिज लाईफ वर्क. म्हणजे काय, तर कोण मोठा आहे जगामध्ये, तर ज्याला स्वतःचं जीवित कार्य सापडलं. स्वतःचं जीवित कार्य म्हणजे कार्य कोणतंही असू दे, शेती असू दे, अनेक असू दे, कोणतेही, ज्याला जीवित कार्य सापडलं आणि ते चांगल्या पद्धतीने केलं तो जगात सगळ्यात मोठा मनुष्य. आणि म्हणून
तुमच्या सर्व भावी आयुष्याला, तुमच्या मुलींना निश्चितच या प्रेमाच्या वर्षावापोटी आम्ही शुभाशीर्वाद देतो. आम्ही उपदेश करण्यापेक्षा जसं भोसले सर म्हटले, आज तुम्ही मोठे आहात, गुणवान आहात, गुणसंपन्न व्हा, चारित्र्यवान तर आहातच आणि निश्चितच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. आता हे दुर्मिळ असा योग यावा यासारखं दुसरं भाग्य कुठलं नाही. तुम्हाला काही उपदेश वगैरे करायच्या भानगडीत मी पडत नाही, कारण तुम्ही आता सगळे स्थिर स्थावर झालेले आहे. ही मंडळी स्थिर स्थावर झालेली आहे. तेव्हा उपदेश करण्यापेक्षा तुम्हाला आशीर्वाद, या पुढची प्रगती अत्यंत चांगली तुमची व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी रवी चिखलवाडे मगाशी काहीतरी म्हटलं उजव्या हाताचा नियम. हा फिजिक्स मधला एक नियम आहे, इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम. पण माझा एक उजव्या हाताचा नियम पूर्वी बऱ्याच विशेषतः प्रार्थनेला लेट जी यायची शनिवारी, त्यावेळेला उजव्या हाताचा नियम मी दाखवत होतो. शिक्षा म्हणजे त्या विद्यार्थ्याची पुढची भविष्याची प्रगती आहे. आणि म्हणून मी ज्या ज्या लोकांना त्यावेळेला अशा पद्धतीनं शिक्षा दिली असेल उजव्या हाताचा प्रसाद, त्यांचा आता मला जरी वाईट वाटत झालं तरी वाईट काय वाटायचं प्रश्न नाही. मी तुमच्या भल्यासाठीच ते केलेलं आहे. विजय माने कुठे आहे? त्याला उजव्या हाताचा नियम चांगला माहिती, हा काय सांगत नाही. राग मानतो ती गोष्ट त्याला आणि मलाच माहिती. असो, सर्वांना धन्यवाद. तुमची भविष्यात अशी प्रगती हो, मुलाबाळांचा संसार तुमचा यापेक्षाही चांगला भरभराटीला येवो अशी अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि मी डायरेक्ट नंदूला आता माईकच हातात देतो, त्यांना स्वतःचा डायरेक्ट मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्व गुरुवर्य, सर्व मित्र मैत्रिणी, बरेच जवळजवळ 27 वर्षे झालेले आहेत. त्यानंतर आता मला कोण ओळखणार नाही, मी बऱ्यापैकी आता सर्वांच्या मध्ये फरक पडलेला आहे. पण 8वी 9वी 10वी 3 वर्षे आपण एकत्र काढलेले आहेत, सर्व शिक्षक, सर्व मित्र. तर यामध्ये आम्ही आता 7वी पर्यंत बरेच कनेरवाडीतले आम्ही एकत्र होतो. पण 8वी 9वी 10वीला आम्हाला मठावरती गेल्यानंतर आसपासच्या पंचक्रोशीतील कनेरी, कोगिल, गोकुळ शिरगाव आसपासचे सर्व नवीन मित्र झाले. यामध्ये ज्या आठवणी आहेत त्या बऱ्याच लक्षात राहण्यासारख्या त्यावेळच्या आठवणी होत्या. मठावरचं वातावरण, मंदिरामध्ये जे वर्ग भरत होते, खाली 8वी, वरती 9वी आणि वरती 10वी. तर जसं वाढत जाईल तसं ते वर्ग बदलत जायचा. यामध्ये शिक्षकांचे सुद्धा बरेच चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. त्या मार्गदर्शनाचा हा परिणाम आहे की आज मी या पदावरती आहे. मी आता बऱ्याच जणांना माहित आहे का नाही माहित नाही, पण सध्या आता 1 वर्ष झालं कोल्हापूरमध्ये माझं पोस्टिंग आहे. तर कधी तर असा योग येईल यासाठी मी बरेच प्रयत्न करून इकडे कोल्हापूर पोस्टिंग घेतलं. बाकीच्या ठिकाणी मला मिळायचं पण नाही इकडे यायला. म्हणजे जरी आसपास असतो, गावात असलो तरी सुद्धा कधीतरी येऊन गडबडीनं परत जात होतो. बरेच वेळा भेट घ्यायची मी प्रयत्न केलं, पण भेटी व्हायच्या नाही. आता सध्या मी पोलीस निरीक्षक या पदावर आहे, कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा या ठिकाणी. माझं आता पोलीस उपनिरीक्षक या पदावर 2008ला सिलेक्शन झालं. 2009ला ट्रेनिंग केलं. 2010 ते 13 नागपूर शहरला होतो. नागपूर शहरवरून प्रमोशनवरती सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरती इकडं सांगलीला आलो. सांगलीमध्ये 6-7 वर्ष नोकरी झाली. यामध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, कासेगाव पोलीस ठाणे येथे प्रभारी पदावरती काम केलं. त्यानंतर इचलगंजी शहर वाहतूक शाखा या ठिकाणी होतो. त्यानंतर पोलीस निरीक्षक या पदावरती पदोन्नती झाली. यानंतर मी खंडाळा पोलीस ट्रेनिंग सेंटरला होतो. तर तिथं जवळजवळ 2.25 वर्ष होतो. त्यानंतर आता कोल्हापूरला आहे पोस्टिंग माझं. तर इलेक्शनमध्ये माझी काय बाहेर बदली झाली नाही.
तरी थांबून आहे. तर बरेच म्हणजे पोलीस खात्यामध्ये नियम आहे की इलेक्शन कालावधीमध्ये बरेच आपल्याला अडचणी येतात. पोलिसांना आपल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये काम करता येत नाही. पण मी अकार्यकारी पदावरती म्हणजे नेमणूक झाल्यापासून असल्यामुळे माझी बदली झाली नाही. पण मी आधी जर पोलीस स्टेशनला असतो तर कुठं तर पोलिसांनी प्रभारी म्हणून असतो तर माझी बदली झाली असते. पण मी इलेक्शनमध्ये बदली होऊ नये या दृष्टीनं आधीपासूनच साईड ब्रांच घेतली होती. त्यामुळं 1-2 अधिकारी फक्त राहिले, पण बाकी सर्वांच्या बदल्या झाल्या. तर सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यामुळं बऱ्यापैकी चांगला आतापर्यंत माझा कालावधी झालेला आहे. तर सरांचे बरेच आठवणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच बोलण्यासारख्या आहे, पण एवढा वेळ नाही माझ्यासाठी. म्हणजे मी बराच प्रयत्न करत होतो इकडे लवकर यायसाठी, पण मला आता ते परेड लागले आहे जी साहेबांची, ते इन्स्पेक्शन आहे, ती परेड आहे, तिची मीटिंग पण आहे आता, परत एक ट्रेनिंग लागलं होतं, तर त्यातनं आता मी आलेलो आहे. बऱ्याच गोष्टी असतात, पण आपल्या गावातल्या मित्रांना या गोष्टी माहीत नसतात की काय मागं प्रॉब्लेम असतात. आणि हे पण असं वाटत शकतं की वेळ देत नाही, वेळ काढत नाही, पण त्याच्या मागं बऱ्याच अडचणी असतात. जबाबदारी जशी आहे तसं ते कामाचा व्याप पण असतो आणि वेळ पण तसं, म्हणजे आता सांगण्या पलीकडच्या गोष्टी असतात, बऱ्याच अडचणी पण असतात, प्रेशर असतं, बरेच थोड्या थोड्या गोष्टीला आपल्याला वरिष्ठांना उत्तर द्यावं लागतं. तर मला या मधल्या बऱ्याच कालावधीमध्ये काही आपले सहकारी सुद्धा काही मला वाटतं 1-2 हे झालेले आहेत, म्हणजे 6 जण आता जवळजवळ आपल्याला सोडून गेलेले आहेत. पण या दरम्यान मला ज्या जाणवलेल्या गोष्टी आहेत की हे होणं खूप गरजेचं होतं. आता राजू माळे आणि बाकीच्यांनी प्रस्ताव ठेवला की आपण करूया, तर हे मागच व्हायला पाहिजे होतं, पण काय तर असे ना, पण झालं गेट टुगेदर. बऱ्याच जणांना कधी आपण आता एवढ्या वर्षात कधी भेटीगाठी झाल्या नाहीत. कधी मी समोर जरी गेलो तरी ते आता माझ्या पदामुळे कदाचित मला ओळखले असतील, पण मी काही जणांना ओळखलं पण नसणार. आता नेहमी भेटणारे लोक मला बऱ्यापैकी आहेत संपर्कात, पण काही असे पण आहेत की ज्यांनी 27 वर्षानंतर मला बघितलं असेल, मी त्यांना बघेन, असं पण परिस्थिती आहे. पण बऱ्याच जे मठावर आपण जे शाळेला होतो, आपल्याला मला वाटतं शेवटची बॅच आहे 10वीची, त्यानंतर शाळा खाली आली, तर मग मठावरती स्वामीजींच्या छत्रछायाखाली असू दे किंवा बाकीचं तिथलं एक वेगळं वातावरण होतं. 8वी 9वी 10वी 3 ह्याच्यामध्ये बरेच शिक्षकांच्या बरेच आता धुमाळ सरांच्या आठवण अजून मला आहे. ते प्रमेयचं लक्षात ठेवावं लागायचं आणि त्याचा कधीतरी एकदा मार बसायचा, तो वर्षातून 1-2दाच असायचा. बरेच गोष्टी असायच्या. आता भोसले सरांचं तर काय, आम्ही गावातले असल्यामुळे सरांचं लहानपणापासून चांगलं सहकार्य आहे. बऱ्याच गोष्टीमध्ये आम्हाला म्हणजे भोसले सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. 10वीला आमचा सेपरेट क्लास असायचा, नामदेव वगैरे, आम्ही ते सेपरेट क्लासचा तयारी करायची गणिताची वगैरे. पण बरंच आम्हाला हे झालं, म्हणजे सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. बरेच कोळी सर वगैरे होते. कोळी सरांचं गाव मलिकवाड, आमच्या मामाचं गाव असल्यामुळे ते एक वेगळं बॉन्डिंग होतं सरांचं. म्हणजे बरेच सर्व शिक्षक त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याने आपुलकीनं आपल्याला तयार केलं. त्यामध्ये मला चांगलं पर्सेंटेज मिळत गेलं. म्हणजे मी काय पद मिळवायसाठी म्हणून काय आधीपासून ठरवलं नव्हतं, पण जसं जसं काळ पुढे जाईल तसं हे काहीतरी आपल्या क्षमतेनुसार मिळवावं ह्या दृष्टीने मी तयारी केली आणि ह्या पदापर्यंत आलो. पण अतिशय बरं वाटायला लागलंय. सर्वजण एकत्रित आहोत, सर्व गुरुवर्यांना इथं भेटायला मिळत आहे, सर्व आपले मित्र आहेत त्या ठिकाणी. आणि आता जास्त काय मी बोलत नाही, पण आता सध्या मी राहायला रमणमळ्यात आहे. माझं गाव आता सर्वांना माहितच आहे आणि ही आमची वडिलांची जागा होती, इथं शेती होती. मी वडिलांना आग्रह केला की थोडं इथं काय तर करूया, छोटे मोठे आपले तर कार्यक्रम ह्या ठिकाणी होतील, त्यामुळे एक लॉन आणि हे केले. आपल्यापैकी कोणाचे काय छोटे मोठे कार्यक्रम असले तर इथं करा, एकदम नाममात्र ह्याच्यामध्ये मी हे करतो, मेंटेनन्स ह्याच्यामध्ये. पण जास्त काही मोठं काय हे केलेलं नाही, पण वडिलांची जागा असल्यामुळं आपल्याला ते करता आलं. तर भविष्यामध्ये सुद्धा असं सर्वांनी एकत्र यावं ही अपेक्षा आहे. आता सध्या मी कोल्हापूरमध्ये भाड्यानं राहतो. इथं आता मला अपडाऊन सुद्धा जास्त करता येत नाही, सारखं पळापळ होते. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी आता 8वीला गेलेली आहे, मुलगा आता 5वीला आहे. शाळेला कोल्हापूरमध्येच घातलेला आहे. पण भविष्यामध्ये सहकुटुंब सुद्धा आपण एकत्र यावं या दृष्टीने आपण प्रयत्न करू. सर्वांचं कम्युनिकेशन वाढेल त्यामुळे आणि परत भेटीगाठी होत राहतील. तर ह्यामध्ये आता मला सुद्धा परत मागं जायचं आहे, त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. तर सर्वांनी या ठिकाणी आपण आलात आणि मी आलो नसल्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल की आलो नाही, पण माझ्या पण थोडेसे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. तर या ठिकाणी
हे सर्व जे नियोजन केलेलं आहे त्याबाबत मी जे आपले मित्र आहेत तर त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण शिक्षक सर्व या ठिकाणी आलेला आहात तर आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. परत एकदा तुमच्या सर्वांचं आभार की तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथं आला. मी राजेंद्र माळी, माझं लग्न झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 8वीला आहे आणि एक 4 वर्षाची मुलगी आहे. सध्या मी एका कंपनीमध्ये ज्याचे 3 युनिट आहेत, साधारणतः 1000 ते 1500 कामगारांचा स्टाफ आहे. तिथे HR मॅनेजर या पोस्टवर काम करतोय. बेसिकली मी सुरुवात केली माझ्या करिअरची 2007 पासून. तिथं क्लार्क म्हणून गाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीमध्ये क्लार्क म्हणून कामाला लागलो सुरुवातीला मेंटेनन्स डिपार्टमेंटला. तिथं माझं कामाचं स्वरूप हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि HR या विभागाशी संबंधित होतं. पण डिपार्टमेंट टेक्निकल असल्यामुळं मला वर जायला किंवा प्रमोशनला स्कोप मिळत नव्हता. म्हणून मी डिसिजन घेतला की मला HR विभागात जाणं गरजेचं आहे. आणि 10 वर्षानंतर मग मी HR मध्ये एका छोट्या युनिटमध्ये HR सिनियर ऑफिसर HR म्हणून जॉईन झालो. तिथे 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानंतर मी आता एका मोठ्या म्हणजे जवळ 3 युनिट असणाऱ्या एका मोठ्या कंपनीमध्ये ज्याचा टर्नओव्हर जवळजवळ 650-700 कोटीचा आहे अशा एका कंपनीमध्ये HR मॅनेजर म्हणून काम करत आहे. आणि ह्याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही. आणि ह्या पाठीमागं जे काही कष्ट आहेत, श्रम आहेत, ते आता विश्वास, रवी आणि बाकीच्या सगळ्यांनी सांगितले की तुम्ही जे आम्हाला घडवलेलं आहे, म्हणजे विश्वास म्हणला की आम्ही भरीची दगडच होतो, पण त्या भरीच्या दगडांच्या पासून कळसाचा दगड कसा तयार करायचा हे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आमच्या स्वरूपात मूर्तिमंत उदाहरणं घडवून दिलीत. त्याबद्दल मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व शिक्षकांचं आणि शिक्षकेतर स्टाफ यांचं पुन्हा एकदा आभार मानतो की आम्हाला घडवण्यामध्ये तुमचा जो वाटा आहे. कारण 1ली ते 4थी या शाळेच्या कालावधीमध्ये काहीच कळत नसतं मुलांना, पण 5वी ते 10वी हा कालावधी असा असतो की याच्यामध्ये जे काही तुमचं डोक्यामध्ये प्रोग्रॅमिंग होणार आहे त्याचप्रमाणे तो माणूस घडत असतो. आणि ते प्रोग्रॅमिंग अतिशय चटकल असं आपल्या सगळ्या या शिक्षकांनी, काही शिक्षिका इथं उपस्थित राहू शकले त्यांनी आणि शिक्षकेतर स्टाफ यांनी सर्वांनी आपल्याला घडवलं. आणि त्यांच्या घडवण्याची ती जी प्रोसेस होती ती इतकी म्हणजे जबरदस्त होती की ते एवढं घट्ट डोक्यात बसलं की ते सोडून आपण जर काही डोक्यानं आपलं काही वेगळं करत असू तर की डोक्यात म्हणजे हे होतं की बाबा नाही आपण काहीतरी चुकीचं करायला लागलोय. त्यामुळं चुकीचं करण्याचं काही म्हणजे मनात विचार सुद्धा येत नाही. आणि ते जे संस्कार घडले ते हे सगळं ऐश्वर्य जे आता समोर बघतोय हे सगळं मॅनेजमेंट करू शकलो तर हे सगळं तुमच्या यामुळं म्हणजे कौशल्य निर्माण होण्यासाठी आम्हाला संधी दिली शाळेच्या ह्याच्यामध्ये. मला वाटते इंट्रॅक्ट क्लब म्हणून एक क्लब होता, त्यावेळी मला भोसले सरांनी त्या क्लबचा अध्यक्ष केला होता. तो रोटरीचा एक स्मॉल ग्रुप होता, त्याच्यामध्ये मला भोसले सरांनी आणि PG पाटील सरांनी अध्यक्ष केलं होतं. आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळी मला वाटते रवी पण माझ्याबरोबर होता. रवी, महेश खानापूरकर, आम्ही 5-6 जण अशी मुलं गेलो होतो. तर त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर कळालं की आपल्या शाळा सोडून किंवा आपण जिथं आता राहतो ते सोडून भविष्य किंवा जग खूप मोठं आहे, आपण खूप छोट्याशा डबक्यात काम करतोय. आणि तिथून माझं रवीचं म्हणजे आम्ही नेहमी एकत्र चर्चा असायची, तिथून आमचं दोघांचं विजन कम्प्लीट चेंज झालं आणि आम्ही घडत गेलो. म्हणजे ह्या संधी आम्हाला शाळेमध्ये समजत गेल्या, मिळत गेल्या. एका वेळी तर शंकर मामांच्याकडनं आम्हाला कळालं की घाण करायची नाही, त्या आयुष्यात डोक्यात राहिलं. त्यांनी एकदा बेंचमध्ये असंच काहीतरी आम्ही कारभार करून घाण केलं होतं. माझ्यासोबत कोण होते त्यांची नावं सांगत तर मी काय असं ते एकटाच सगळं घेऊन घेतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुझं घर आहे आणि असं तू स्वतःच्या घरात कधी करतोयस का. त्या एका वाक्यापासून म्हणजे पूर्ण बदल झाला आणि आयुष्यात परत कधी, मला वाटतं मी 5वीला किंवा 6वीला असेल त्यावेळी, आणि तिथून पुढे कधी मी वर्गात घाण किंवा दंगा मारामारी असं मला तरी वाटत नाही कोण माझ्याबरोबर कधी भांडलं असेल. AJ काकडे सरांनी 5वीत असताना ज्यावेळी आम्ही सुरुवातीला ॲडमिशन घेतली पहिल्या 1-2 महिन्यातच निबंध लिहून आणायला सांगितला होता. मला वाटते आय थिंक माय ग्रँड मदर असा काहीतरी निबंध होता तो. आणि सरांनी विचारलं की तुम्ही पाठांतर सगळ्यांनी केलेत का. तर सगळे ज्यांनी पाठांतर केले त्यांनी बरावा. मी बसलो निवांत, मी काय पाठांतर केलेलं नव्हतं, मी बसलो, मी पाठांतर केले म्हणून मी निवांत बसलो. मला माहिती होतं AJ सर विचारतील का नाही, मला माहिती होतं. नेमकं बरोबर AJ सरांनी त्यावेळी मला उठवलं आणि मला काय ते म्हणता आला नाही तो निबंध. मी मार खाल्ला आणि त्यानंतर आयुष्यात ठरवलं की इंग्लिशचा कानाला खडा लावायचा आणि आयुष्यात इंग्लिशमध्ये कधी कमी पडायचं नाही.
मी म्हणजे सन्मानानं सांगतो सगळ्यांना की मला स्वतःचा आणि माझ्या सगळ्या शिक्षकांचा, माझ्या इंग्लिशच्या शिक्षकांचा सगळ्यांचा म्हणजे मी आभारी आहे की जसं रवीनं आम्हाला आता बोलला की आम्हाला इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन वगैरे करावं लागतं, तर त्यावेळी जे काही सर RS पाटील सर, रेळेकर सर यांनी जे काही इंग्लिशचे धडे आम्हाला दिले ते आम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत आणि आम्ही सगळ्यांना वाटू इतकं त्यांनी म्हणजे आम्हाला भरवून दिलं नाही. इंग्लिशमध्ये म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही एवढं. त्यानंतर तुम्हाला सर ते सगळ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दिवस पुरणार नाही. तर मला असं सांगायचं आहे की आम्हाला घडवण्यामध्ये सर्व शिक्षकांनी सर्व शिक्षकेतर स्टाफने जो आम्हाला घडवण्यासाठी त्यांचा वेळ दिला, त्यांच्या आयुष्यातली 5 वर्ष आमच्यासाठी खर्च काढली, त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे पुन्हा आभार. थँक्यू. माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला. बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही. अफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते, भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसते. 4 चाकीच्या गाडीला मात्र मित्रासोबत डबल शिफ्ट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता झालो मोठे आम्ही, कळते सर्व आम्हा. शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व. एक हाती लॅपटॉप आणि बॉस कामाचे मेल पाठवतो. दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. पण जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. या 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 आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमवून, पैसा पैसा म्हणत म्हणत जातो साऱ्या गर्दीत हरवून. त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या 1 रुपयाची सर नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण जेवण्यासाठी, वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. ही कविता माझी नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येकानं उठून उभं राहून प्रत्येकानं फक्त आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आणि काही वेळी इथं स्टेजवर येऊन, कारण जस्ट ओळख पाहिजे आहे. कुणीही जास्त म्हणजे ज्यांना वाटतंय बाबा आपण चांगलं व्यवस्थित बोलू शकेल त्यांनी बोललं, मनोगत व्यक्त केलं तर दॅट विल बी व्हेरी गुड. तर सगळ्यांना विनंती, प्रत्येकीने एक मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत. नेहमी म्हणजे ह्याप्रमाणे उठून येऊन प्रत्येकानं आपली नावं आणि इंट्रोडक्शन द्यावं. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32व्या वर्षी ज्यांनी मृत्यूलाही हरवलं असे धर्मवीर संभाजी महाराज आणि गोरगरिबांचं स्वराज्य व्हावे अशी विचारसरणा मनात रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊ, तसेच या भारतीय घटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तींना मानवंदना करून आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय गुरुवर्य वर्ग, इतर शिक्षकेतर स्टाफ या सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की तुम्ही सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. की भरपूर वर्ष झालं 10वी नंतर आपण एकमेकांची ओळख विसरलो आहे. तर परत एकदा सगळ्यांनी इथं विशेषतः राजू माळी, सचिन करंबे, युवराज पाटील यांचं मी खरोबर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आज मला प्रथमतः एकत्र आणलेलं आहे. तर ॲक्च्युली मी 10वी नंतर तसं थोडं सायन्स घ्यायचं ठरवलं होतं पहिल्यापासूनच, कारण आमचे पप्पाच पहिला शिवाजी युनिव्हर्सिटीत होते, सायन्स विभागात काम करत होते. त्यामुळं त्यांचं प्रथमतः स्वप्न होतं की BSc MSc करून शिक्षक व्हावं. पण काही कारणास्तव माझं BSc केमिस्ट्री झालं. त्यानंतर परत एक वेगळंच वळण लागलं की जिथे करून मी शिवाजी युनिव्हर्सिटीत एक 6 महिने काम करत होतो. तिथं एक प्राचार्याने मला नंतर शुगर इंडस्ट्रीमध्ये थोडंसं स्कोप आहे तर तू अल्कोहोल टेक्नॉलॉजी कर म्हणून. मग त्यानंतर त्यांचा संपर्क घेऊन मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे अल्कोहोल टेक्नॉलॉजी केलं. जवळपास 2 वर्षाचा कोर्स होता. तो कोर्स करून परत मी त्यानंतर सुद्धा पहिल्यांदा जॉब भेटला नाही. तर प्रथमतः मग MIDC मध्ये एक 6 महिने लॅब केमिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर प्रथमतः मग श्री रेणुका शुगर्स लिमिटेड इथून मला कॉल आला इंटरव्ह्यूसाठी. तिथे मी जॉईन झालो.
तिथे 18 नोव्हेंबर 2005 पासून ट्रेनी लॅब केमिस्ट पासून आजपर्यंत जवळपास 24 वर्ष झालं मी तिथं सर्व्हिस करतो आणि आज जनरल मॅनेजर पदावरती एक डिस्टलरी सांभाळत आहे. या सर्वांच्या मागे जर ॲक्च्युली खरोखर बोलायचं झालं तर इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत जे आपण बेसिक शिकतोय ना तेच आहे पुढं आयुष्य. मी भरपूर बघितलं की सरांनी जो उजव्या हाताचा नियम सांगितला, परत कागले सरांनी जे नैऋत्य ईशान्यवारे सगळं शिकवलं, त्याचा इम्पॅक्ट खरोखर आपल्या दैनंदिन लाईफवरती पण आहे आणि आपल्याला जिथं काम करतो सायन्समध्ये किंवा कुठेही असू दे तिथं खरोखर उपयोग होतो. 11वी 12वीमध्ये तर ज्यावेळी आम्ही मराठी मीडियममधून पुढे गेलो तिथं इंग्लिशमध्ये चालू होतं. खरोबर अक्षरशः सांगतो, राजू माळी सुद्धा होता आमच्याबरोबर सायन्सला. आम्ही 6 महिने फक्त एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसायचो, आम्हाला काहीच कळायचं नाही. पण नंतर समजलं की हे आपण 8वी 9वीला शिकलेलो आहे. मग त्यावेळेस काय केलं की आम्ही एकमेकांच्या मदतीनं इंग्लिश पुस्तक आणि 9वी 10वीची पुस्तकं एकत्र ठेवून मग अभ्यास केला. तर असं पुढं हे करत गेलो आणि आता सध्या मी रेणुका शुगर्स लिमिटेड मनोळी सौंदतीजवळ एक डिस्टलरी इन्चार्ज आहे. जवळपास माझ्या हाताखाली अराउंड 200 लोक स्टाफ आहे. तर सगळ्यांचं मी व्यवस्थित नियोजन करून काम करून आता सध्या सगळीकडे इथेनॉल प्रोडक्शनला जोर आहे, त्यामुळे तो एक चान्स मिळाला आम्हाला आणि काहीतरी करून इथेनॉल बनवून आम्ही पर्यावरणाला सुद्धा मदत करतो की जेणेकरून कार्बन डायऑक्साईड कमी होईल. तर सरांनी मगाशी आर एस पाटील सरांनी पण म्हटले की समाजसेवेसाठी काहीतरी करा. तर माझी एक अशी सर्वांना विनंती होती की इथून गेल्यानंतर प्रत्येकानं कमीत कमी एक झाड लावावं आपल्यासाठी आणि प्रत्येकानं आपले झाड लावलेला फोटो ग्रुपवरती टाका, जेणेकरून सर्वांना समजेल की आपण काहीतरी केलेलं आहे या दुनियेसाठी. कारण आता सध्या त्याची भरपूर गरज आहे. तसेच सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो. स्पेशली शाळेत असताना स्पेशली मी 3 व्यक्तींचा खूप मला सपोर्ट मिळाला. ते आमच्या गल्लीतल्याच आहेत. एक गीता आहे बंटी, त्याला आम्ही बंटीच म्हणतो काय. एक आता सध्या नाही आहे राजश्री पाटील आणि एक आमची बहीण गीताजी तलवार. ह्या तिघींचा मला कायम सपोर्ट असायचा. भैया भैया म्हणत यायचे कारण आणि सगळीकडे मला भैया म्हणून या तिघींनी जास्त प्रसिद्ध केलं. त्याबद्दल मी त्या तिघींचं खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. आणि जे रेणुका सरांनी व्याकरण शिकवलं खरोबर त्याचं बेसिक जे एवढं चांगलं केलेलं आहे आमचं की आता आम्ही जिथंही जातो आम्हाला भरपूर ठिकाणी इंग्लिशमधून प्रेझेंटेशन द्यावं लागतं, त्यावेळी सतत सरांची आठवण येते. तसेच आर एस पाटील सरांची सुद्धा आठवण येते. 7वी मध्ये असताना आम्हाला काही शब्द पाठ करून यायला लावले होते, पण वर्गात कोणालाही शब्द पाठ झाले नव्हते. एका साईडनं सगळ्यांना उभा केले आणि एक कानाखाली मारली होती. ते अजून सुद्धा लक्षात आहे. तसेच धुमाळ सरांचे अक्षर या बाबतीत खरंच कोणी हात धरू नये. प्रत्येक स्टाईलने अक्षर काढायचे, एकदम म्हणजे छान अक्षर होते सरांचे आणि शिकवताना सुद्धा विनोद करत शिकवायचे, पण ते आपल्या मनावरती कायमचं फिक्स होऊन जायचं. तसेच पी जी पाटील सर तसे माझे पाहुणेच, पण कधीही आम्ही तसं त्याचं रिलेशन शाळेत हे केलं नाही. सरांनी ॲज अ गुरु आणि मी ॲज अ विद्यार्थीच त्यांच्याशी एक राहत राहिलो. त्यानंतर कागले सर भोसले सरांचं तर विशेष प्रेम होतं. प्रत्येक प्रश्न विचारायला उठवायचेच मला. नंतर कागले सर आरडी कागले सर तर एकदम म्हणजे घरच्यासारखे होते. आणि मी शाळेत जे काही करायचो ते मी घरात सांगण्याआधी आमच्या पप्पांना कळायचं. त्यामुळं त्या अभ्यास करणे स्टडी करणे एवढंच मला माहिती होतं, कारण पप्पांची ओळख सगळ्यांच्या बरोबर असायची, सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायची काय. आणि जरा जरी एक वर्ष फक्त भूमितेमध्ये मला 10 मार्कांनी 1 मार्काने मी फेल झालो होतो एका चाचणीमध्ये. त्यावेळेस पप्पांनी एक लेटर लिहून दिलं होतं धुमाळ सरांना. ॲक्च्युली धुमाळ सरांना म्हणजे नावानं मी ओळखत नव्हतो, पण चेहऱ्यापट्टीवरती त्यांना सांगितलं कुणीतरी सरांनी की असा गोऱ्याला मुलगा आहे पुढे बसतो, त्याला तुम्ही चांगलं लक्ष द्या. तर चुकून माझ्याऐवजी त्यावेळेस बळीचा बकरा झाला सागर मोरबाळे. कारण प्रत्येक वेळेस मला समजून ते सागर मोरबाळेलाच विचारायचे. वर्षभर उठवले, तू चिखलवाडी ना म्हटले. वर्षानंतर नाही सर मी नाही, मी मोरबाळे चिखलवाडी आहे. माझी 9वी संपली होती. पण एक सांगतो की ह्या सर्व सरांच्यामुळं मला एक चांगलं व्यसन लागलं, ते म्हणजे हस्ताक्षर. प्रत्येक सरांच्या वहीला मी त्या सरांच्या सारखा हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बऱ्यापैकी मी सक्सेस झालो. मतपटे सरांचं पण अक्षर जे तिरके काढायचे ते पण आवडायचं मला.
त्यामुळे मला एक छंद होता जो त्यावेळेस की प्रत्येक वहीत वेगवेगळं अक्षर काढणे आणि गृहपाठाच्या वह्या वगैरे व्यवस्थित ठेवणे, हे सगळं होतं. तसेच शाळेत असताना मेन म्हणजे राजू काळे, विनायक पाटील आणि मी हे तिघंजण एकत्र असायचो कायम म्हणजे कुठेही काही करा तिघं एकत्र असणारच. तर एकदा आम्ही मार्कड्याच्या विहिरीवरती पोहत होतो, त्यावेळेस रेणेकर सरांनी बघितलं होतं आणि नेमका त्यावेळेस राजूनं पण अभ्यास केला नव्हता. तर सरांनी म्हटलं की राजूला बेंचवरती उभा केलं, जशा तिथं उड्या मारत होता तशा उड्या मारत. तर या अशा आठवणी ज्या तुम्ही इथं बोलवून आम्हाला बोलण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी जे तुम्ही चान्स दिला त्याबद्दल मी खरोखर सर्व मनापासून सर्वांचे आभारी आहे. तसेच शाळा संपल्यानंतर शिक्षकांचा संपर्क थोडासा दुरावला, पण त्याच्याही पेक्षा आम्ही गावातले असताना पांडवमा, अमरदा, चित्तरगे सर, शंकरमामा आणि माधवमामा यांच्याशी कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचं. ते कायम विचारायचे, रवी तू काय करतोस किंवा काय आहे. त्यामुळं भरपूर आम्हाला तुमच्याकडून खूप म्हणजे खूप शिकण्यासारखे मिळालं आणि आम्ही असेच मोठे होऊ सर. आणि आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला एक गॅरंटी देतो की आम्ही तुमचं नाव कुठेही आयुष्यात खराब होऊ देणार नाही. तर सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्त वेळ घेतल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. विश्वास करण्यासाठी कोविड खोत ही आता 10वी बोल. ॲक्च्युली आता रवीने एवढंच सांगितलं, आता काय बोलायचा काय विषय नाही. पण एक 2-4 किस्से आहेत ते आता आवर्जून सांगावं वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा सरांना पत्रिका द्यायला तर सगळ्यांना भेटलो. सगळ्यांना 27 वर्षांना पहिलं सर जबरदस्त आनंद होता. धुमाळ सरांच्या संग बोलायला भीती वाटायची, पण धुमाळ सर मन मोकळे अगदी एखाद्या मुलग्याप्रमाणे सर आमच्या अर्धा तास बोलले. त्या दिवशी तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा. धुमाळ सर वरती असले की सर आम्ही खायला आली, सर मला पोटातच वळायला. सर हे खोटं नाही. इजिगाने सरांचा इयत्ता 5वीला बिंबी धरून पुढे आयुष्यात कोण विसरणार नाही. रेळेकर सरांचा ठोंब्या शब्द, ठोंब्या हातात. भोसले सर, इजबाडे सर, प्रत्येकाच्या बऱ्याच आठवणी तुमच्या या शिक्षणामुळं आता जी तुमच्या सरांचं स्पेशल आर्टिकल सर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं सर, 27 वर्षानंतर जी काय तुम्ही आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्यातनं घडलो, ही काही चिनी मातीची एका दुसरा मडकं कच्चा असेल, पण ज्या तुम्ही शिकवल्या त्याच्या बुद्धीप्रमाणे बरीच लोक सर आमच्या बॅचची 80% स्थिर सावरण चालले. ज्या ज्यावेळी आम्ही लोकांना पत्रिका द्यायला गेलो, ज्यावेळी लोकांना पत्रिका द्यायला गेलो त्यावेळी आम्ही आवर्जून बघली तो मुलगा काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, तो किती वर्ष आहे, कितपत आहे, घरात सुखी समाधान आहे की नाही, त्याची फॅमिली काय. तर मी शुअर सांगतो सर, तुम्ही दिलेल्या या ज्ञानातून आम्ही 90% पोरं असे आहे की आतापर्यंत घडलो आणि इथनं पुढे आम्ही आणि आमच्या फॅमिली सोबत जेवढं शक्य आहे तेवढं आमच्या बरोबर इथं सुधारायचा आणि चांगला सांगायचा प्रयत्न करतो. हे सगळं सर तुमच्यामुळे. आता एक 2-3 हे जे किस्से टेक्निकल काय फार बोलत नाही, रवी बोलायचं. इयत्ता 10वी अ बचा वर्ग एकत्र केला होता. दोघा सणांचा तास होता. केदारी बिडकर पहिलीपासून आम्ही एकत्र 42 वर्षाची आमची दोस्ती. बीजगणितची गणित सरांनी वरती बोर्डावर सांगितली होती आणि केदारी बिडकर 5-5, 10-10 मार्काची गणित पटापटा सोडवायला लागला आणि आम्हाला 2-2 मार्काची घेत नव्हता. तेवढ्या सर बाहेर आले. सरांनी बघितलं की केदार त्या ह्याच्यातनं बघून लिहितोय. सरांनी काय केलं, म्हटलं पोरं हुशार, सर म्हटले सॉरी, पोरं हुशार पोगींची ए बिडकर म्हटलं इकडे ते गणित सोडू. सर तुमच्या लक्षात नाही, केदारीला ते गणित लिहिना. मला म्हटलं हे पाटलाच्या याला उचल, याला हेलिकॉप्टर न्यायचं, त्याने म्हटलं त्याला वरनं मध्यभागी सोडायचं. ए पाटलाच्या म्हटले तसं नव्हा, त्याला दगड बांधायचा वर. सर हे सॉरी बरं का, तुमची माफी मागून सांगतो, पण सर एवढं घडलं तुमच्यामुळे. अलिगावली सरांचं स्पेशल सरांचं वाक्य मी गेले 27 वर्ष आणि फेमस आहे. सर आलेच आणि आम्ही जरासं आम्ही शोभेची दगड ना, आम्ही भरीचीच दगड आणि त्यातल्या आम्ही जरा शेवटच्या 2-4 वेळी टाकलो आम्ही आणि आम्ही जरा काहीतरी खाली मागे कॉमेंट्स करत होतो. सरांनी ओळखलं. सर म्हटले ए माकडा, सर सॉरी बरं का, एवढं म्हटले तुम्ही विद्यार्थी असा म्हटला, तुम्ही बोलायचं तुमच्या अंगात 52 घोडे आहे. एक लक्षात ठेव म्हटले, मी मास्तर आहे, माझ्या अंगात 53 घोडा आहे. आणि सर खरं आहे,
कारण मी 15 वर्ष मी ह्या पेशात काम करतो, त्यामुळे मलाही चांगलं आहे. तर अनेक किस्से आहे. बोर्डाच्या परीक्षेला असेल, आपल्या अमरदा असतील, रेळकरकर असतील, चीफ कंडक्टर आपल्या गाडगे सर मला वाटतं त्यावेळी काय होते, PG पाटील सरांच्या वेळी आम्ही क्रिकेट चांगलं खेळायचो म्हणून. गाडगे सरांचं एवढं भारी होतं की सर वय वर्ष मला माहित नाही, आम्ही 97ला आम्ही पास आउट झालो. त्या वर्षी गाडगे सर बॉलिंग आणि PG पाटील सर, तो दिवस अजून क्रिकेटचा लक्षात आहे. आणि या शाळेच्या ह्याच्यातलं आम्ही मटावची शेवटची बॅच सर, 97ला आम्ही मटाव शेवट झालो आणि 98ला शाळा खाली आली. पण एक लक्षात आलं ना की आता 10वी अवची मॅच लावली होती वरती असताना, आणि ती मॅच होती खाली नवीन ग्राउंडवरती. त्या ग्राउंडवरती पहिला चौकार मारणारा विश्वास पाटील आहे सर, ते माझ्या अजून लक्षात आहे. पहिली बॉल माझी होती रे, सांगते पण सांग. तानाजीचा बॉलला मी चौकार मारला होता. सर खरंच तुमचं मनापासून आभार. बोलताना काही एखादा शब्द चुकून गेला असेल तर समजून घ्या, बऱ्याच आठवणी, पण वेळेअभावी जास्त बोलत नाही सर. आणि सगळ्यांना तुम्हाला एकदा शतशः नमन करतो आणि मी थांबतो. जय जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. साष्टांग यासाठी की 27 वर्षानंतर आपण एकत्र भेटलो. माझी शिक्षक सर आणि माझे विद्यार्थी, आता विद्यार्थीच म्हणायला लागेल मला, आणि माझी ओळख करून देतो मी. माझं नाव तानाजी मधुर कांबळे. माझं शिक्षण ॲक्च्युली 4 ठिकाणी झालेलं आहे. पहिली दुसरी कनेरी विद्या मंदिर, 1ली ते 2री, 3री 4थी कोगिल खुर्द. कारण मी ॲक्च्युली कोगिलचाच, पण कनेरी माझा आजू असल्यामुळं मी कणीत राहिलो. आणि 5वी ते 8वीपर्यंत माझं शिक्षण मठावरती झालं, आणि 9वीला माझं बोर्डिंगला गडिंगला झालं. परत मला शाळा माझी परत मिळाली 10वीला. परत 10वीला शिक्षण करण्यासाठी 10वीला परत आलं. तर खरोखर या 27 वर्षामध्ये सर्व आपण बघितलं सर्वांना खूप लोक चांगल्या चांगल्या गोष्टीवरती घडली, म्हणजे सर्वांनी चांगला विकास केला, याचा आनंद खूप वाटतो. आणि ज्यावेळी मला पहिला फोन आला राजूचा की तुला आम्ही असंच कार्यक्रम करतोय, तर आनंद गगनात मावना. कारण त्याचं काय होतं की लहानपणी आम्ही ज्या खोड्या केल्या लहानपणी खूप आठवल्या त्यावेळेला एवढं हे नव्हतं, पण शिक्षण म्हणलं तर त्यावेळेला खूप हे होतं, कारण शिक्षण करणं तेव्हा कठीण पण होतं भरपूर. आणि आत्ताच्या पिढीला म्हणत तर शिक्षणाचं काय म्हणजे हे झालेलं पूर्ण. तर खूप काय काय गोष्टी आठवल्या त्यावेळेच्या. आम्ही शाळेत कसं आमच्या 2 किलोमीटर शाळा लांब असायची, शाळेत यायचो, सरांचं धुमाळ सर असेल, आपले सर्व सर असतील, खरोखर सरांनी आम्हाला घडवलं, खूप चांगलं शिक्षण दिलं. आज मुलगा जर अभ्यास करत नसेल माझा, तर मी मुलाला सांगतो अरे बेटा अभ्यास कर. आमचे शिक्षक त्यावेळी असे करायचे ना, तर तुम्ही त्या शिक्षण केलं पण नसतं. तर ते मुलगा का म्हणजे तुम्हाला काय माहिती, आताचं शिक्षण चांगलं आहे, वेगळं आहे, तो आम्ही इंग्लिश मिडियम करतो, तुमचं मराठी होतं. अरे मराठी जरी असलं तर काय तुम्ही इंग्लिशमधून शिकला असला तरी पण आमची मराठी ती मराठीच रे. पण आम्ही शिक्षण चांगलं केलं. आणि पुढे ॲक्च्युली मी 10वी झाल्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईला आता मी स्थायिक आहे. मला 2 मुलं आहेत. माझी बायको दीपाली कांबळे, तिचं ग्रॅज्युएट कंप्लीट आहे. मी 12, पण ॲक्च्युली माझ्या मिसेसचं ग्रॅज्युएट कंप्लीट आहे. ती हुशार आहे माझ्यापेक्षा. मी तिला म्हणतो बघ माझ्या तू हुशार आहेस, पण ती मला कधी म्हणते असं काय नसतं, हे प्रेम असतं, प्रेमामध्ये काय नसतं, आपण सर्व म्हणजे एकत्र राहतो, संसार चांगला करतो, सुखाचा संसार. तर सध्या मी मुंबईला स्थायिक आहे. नवी मुंबईला सर्वांना मी विनंती करते, माझं स्वतःचं हक्काचं नवी मुंबईमध्ये घर झालेलं आहे स्वतःचं. आणि मी खरोखर 20-25 वर्षानंतर मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर घेतलं. कधीही माझ्या घराला भेट द्या सर्वांनी, सर शिक्षक असतील, सर्व माझे विद्यार्थी असतील. कधी मुंबईला आलात की मला फक्त फोन करा, मी सर्वांना आवर्जून घेऊन जाईल. कारण का माझी बालपणीचे मित्र आणि माझे बालपणीचे शिक्षक, त्याच्यामुळे मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि इथं खूप सर्वांचं खूप आभार मानतो. धन्यवाद. तर खरं तर शिक्षण आमचं पूर्णपणे 5वीपर्यंत 4थीपर्यंत गावात, आणि त्यानंतरचं काडसिद्धेश्वर हायस्कूल अगदी 12वीपर्यंत पण झालं. 11वी-12वी पण काडसिद्धेश्वर हायस्कूलला झालं. अतिशय चांगल्या पद्धतीचं, तसं फार आपण काय टॉपर नव्हतो सगळ्यांना माहीत आहे, पण चांगलं शिक्षण आपलं काडसिद्धेश्वरला झालं. त्यानंतर मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला आहे, मुलगी 8वीला आहे. मुलगा इंडिया अकॅडमीला औरंगाबादला सध्या आहे, शिकतोय तो. मुलगी कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतर मी खरं तर इंग्लिश मिडियम स्कूल चालू केले. खरं तर आपण सांगायला असं वाटतंय की 40-45% सर मुलं, आणि आम्ही स्वतः इंग्लिश मिडियम स्कूल चालू केली. इथं आपल्या कनेरी गावामध्येच सर्वसाधारणतः 300 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीची नर्सरी ते 12वीपर्यंतची चांगली स्कूल हे आपल्या भागामध्ये उभं करायचं हे विजन घेऊन आपण तिथं काम करतोय. आमच्या शिक्षणाच्या मानानं आम्ही काय प्रिन्सिपल वगैरे तिथं काय होत नाही, पण असं वाटतंय सर की MSc वगैरे झालेले कर्नाटक, तामिळनाडू, केरळामधून आलेले टीचर्स आपल्याकडे आहेत. 20 स्टाफ आहे. तर
तर त्यांना फॉलो करताना सुद्धा आम्हाला अडचण येतात आणि मग लक्षात येतं रेळेकर सर, आर एस पाटील सर इंग्लिशला जे मारत होते ते जे टाइम आम्ही ढकलून नेला तर त्याची उणीव आत्ता भासते. तर तेवढ्या लेवलला आपल्याला इंग्लिश कम्युनिकेशन करता येत नाही. किती जरी म्हटलं तरी थोडं आपण मराठीमधून शिक्षण झालेलं आपलं आहे. पण सर चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट करून एक चांगली आपल्या भागामध्ये या एक 15 गावामध्ये चांगली स्कूल उभी करायची. पी.जे. पाटील सरांचं मार्गदर्शन असतं, ते असतात तिथं. हे आपलं मानस आहे. त्या दृष्टीने आपण आता स्कूल चालू केलेली आहे. 300 विद्यार्थी आपल्याकडे यावर्षी आहेत. आता 5वी पर्यंत स्कूल आहे, नर्सरीपासून ती आपली 12वी पर्यंत आपण घेतोय. CBSE बोर्डामध्ये पण आपण जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं चांगलं व्हिजन ठेवून इथं आपल्या भागात चांगली स्कूल आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीनं सर्वांची ओळख झालेली आहे. सर्वांनी आपापलं जे काय काम करतोय, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे सगळं सांगितलेलं आहे. फक्त आता आपण काय करायचं आहे की थोडंसं फोटो घ्यायचे आहेत. 10 मिनिटासाठी फक्त फोटो घ्यायचे आहेत. ते फोटोग्राफर नमस्कार, मी छाया बामणकर. माझी ओळख तुम्हाला सगळ्यांना असेल. आपलं शिक्षण काळ सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झालं. धन्यवाद पहिला सरांचा मानते. सगळं शिक्षक आपल्याला चांगलं लाभले आणि आपण सर्व विद्यार्थी जसं सर शिकवतील तसा आपण अनुग्रह घेतला, चांगलं झालो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज मला 27 वर्ष पूर्ण झाली. अर्थातच ते साल होतं 1997. 10वीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गाने गेले. बऱ्याच मैत्रिणींची लग्न झाले. माझी लग्न लवकरच झाली. करेच्या संसाराच्या मागे धावत असताना मित्रमैत्रिणी ना भेटणं तर दूरच, पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सअप आणि फेसबुकाने आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म घडवला आणि आज आपण तब्बल 27 वर्षानंतर सगळे एकत्र आलो. सगळ्यांना भेटून मला खूप भारी वाटतंय. शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, गुरुजनांना भेटून पुन्हा शाळेत आल्यासारखं वाटत आहे. संसाराच्या व्यापातून आज स्वतःसाठी वेळ भेटला. आज इथं आलेला प्रत्येक जण एक नवीन ऊर्जा घेऊन जाणार आहे आणि आपल्या पुढील गेट टुगेदर पर्यंतची एनर्जी पुरून राहील. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टीमला मनापासून धन्यवाद. जे पुढचा या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. याचे कारण म्हणजे सुरुवात झाली. रोहित खेराडे यांचा वाढदिवस होता 15 तारखेला 2017 साली. त्यावेळी एक 4-5 पोरं फक्त वाढदिवसाला जमली. तिथून पुढे हळूहळू वाढत आज 80 पर्यंत आकडा गेलाय. आर एस पाटील सरांनी मागे सांगितलं की तुम्ही सगळे एकत्रित व्हा आणि समाजकार्यासाठी काहीतरी, समाजच्या कार्याशी निगडीशी काहीतरी असं काहीतरी करा. तर 2018ला जेव्हा रोहित खेराडेचा वाढदिवस झाला, त्यानंतर 2019ला शाळेमध्ये सामाजिक कार्य वनीकरण, सामाजिक वनीकरणच्या नावाखाली आम्ही एक 70 झाडं लावली आमच्या टीमनं. ही जगली नाही ते दुर्दैव आहे. त्यानंतर तसंच पुढे गेलो. 2019 साली महापूर आला होता. वळिवडे, गांधीनगर आणि चिंचवाड या ठिकाणी जिथे सामाजिक संस्था सुद्धा पोहोचल्या नाहीत. पाणी वाढलं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी आमच्या टीमनं इंगळी या ठिकाणी आम्ही गेलो तर माणसं जर अडकून पडली, त्याला बेटाचं स्वरूप आलं होतं. त्या पाण्यातनं जाऊन आम्ही त्यांना 3-3 दिवस असा अन्न पुरवठा केलाय. सकाळी जे लवकर गेलो तर आम्ही त्यांना दिवसभर पुरेल आणि संध्याकाळी पुरेल एवढा अन्न पुरवठा करत होतो आम्ही. सलग 3 दिवस आम्ही ते पाणी ओसरूपर्यंत आम्ही काम केले आमच्या या टीमनं. तसेच कनेरीमधील एक मुलगी होती जिला किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी मदत पाहिजे होती. तिला पण एक 17,000ची काहीतरी थोडंसं मदत केली. त्यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना धीर दिला, सगळं चांगलं होईल वगैरे असं. तसंच आणि काही आमचे मित्र आहेत, युवराज, आता नाव सांगत नाही, पण त्यांना एक कॅन्सर झाला होता. त्यांना सुद्धा 50,000 रुपयाची आपण रोख रक्कम स्वरूपामध्ये मदत केली या टीमनं. तर असे काही सामाजिक कार्य बरेच घडत आहेत हातनं. तर यानंतर आमच्या मित्रांना एक विनंती आहे की सामाजिक कार्य घडत असताना एक 4-5 मुलं पुढं असतात. ती वर्गणी गोळा करायला गेली की त्यांना ते म्हणतात तुम्ही पैसे गोळा करताय आणि चेनी करताय. तर चेनी बेनी काय करत नाही. जे पुढे झाले त्यांना वरचे पैसे घालावे लागतात हे त्यांना माहीत नसते. तर इथून पुढे मदत मागायला गेल्यानंतर तसं काय म्हणू नका. सामाजिक कार्य घडत राहू दे आपल्या हातनं. तुमचं नाव येऊन दे, नाही येऊन दे, आमचं नाव येऊन दे, नाही येऊन दे, पण त्यांना एक मदत होऊ दे आणि त्यांना मदत केल्याचं एक समाधान आपल्याला मिळू दे, ही आपली विनंती. धन्यवाद. खरोखरच आपण भाग्यवान आहोत, कारण हे असे दिव्य गुरु आपल्याला लावलेले आहेत. लहानपणी आपण शाळेत असताना नको नको ते उद्योग केले, त्यासाठी आपण शिक्षा करून घेतली.
पण आज असे उद्योग केले की त्याचा सत्कार होत आहे आपला. खरोखर माझं थोडं मी सांगितलं मग अशी मी वायरमन तर आहेच, पण मी हे करता करता माझ्या वडिलांचा एक 2 मिनिटाचा किस्सा सांगतो. 10वीची परीक्षा दिली, एक दिवस विश्रांती घेतली. वडिलांनी माझ्यासाठी काम बघून ठेवलं होतं एमआयडीसीत. मी आणि ज्योतिरामच गेलो होतो. 600 रुपये पगार होता मला. पहिला पगार झाला, मी पगार तो वडिलांच्या हाती दिला. वडिलांनी तसाच तो पगार घेतला आणि माझ्या खिशात घातला. बाळ म्हणले, हे सगळे पैसे खर्च कर, पाहिजे तर अजून माझ्याकडे देतो, पण एकही रुपया वाईट व्यसनासाठी वा वाईट कुठल्याही कामासाठी उपयोग करू नकोस, एवढं सांगितलं. आणि त्यांचा तो शब्द मी पाळला. आजपर्यंत मी कुठलंही व्यसन किंवा कुठलंही काही करत नाही. मी एक भजनी मंडळात असतो, वारकरी आहे, एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष करून आत्मन सर्वांना हसवत सुद्धा असतो. कारण सगळ्यांना हसण्यासाठी खरोखर रडण्यासाठी भरपूर मिळतं, रडण्यासाठी भरपूर खांदा मिळतो, कारण लागत नाही, रडायला लागत 2 मिनिटात पाणी येतं. पण हसवायसाठी एवढं शक्य नाही. एकटा हसला तर त्याला वेडं म्हणतात लोक, पण समोरच्या हसवलं तर त्याला माणूस म्हणतात. आणि हसत राहा मित्रांनो, अडचणी येत राहतील, अडचणी जात राहतील, पैसा येईल पैसा जाईल, पण एक चांगला माणूस म्हणून जगा, चांगला हसत राहा. मुलाबाळांना एक माणूस म्हणून घडवा. शिक्षण होईल, पैसा मिळवेल, सगळं होईल, पण एक माणूस म्हणून चांगलं घडवा. मॅडमने मला खरं सांगितलं, त्याच हिंदू धर्मासाठी मी चांगलं कार्य करत असतो, प्रसार करत असतो. आणि हिंदू म्हणून जगा, हिंदू म्हणून राहा, बस. आणि काही बोलता येणार नाही पुढे. जय शिवराय, जय शंभूराजे. मी संजय धनवडे कनेरी. मी 7वी पर्यंत होतो श्रीकांत सिद्धेश्वर हायस्कूलला. 7वी पासून मला 8वी पासून मला वडिलांनी आमच्या हायस्कूलला नेलं कोल्हापूरला. तर 7वीतला एक प्रसंग मला आठवतोय. आर.एस. पाटील सर आहेत तिथे. आर.एस. पाटील सरांनी इंग्रजीमध्ये शब्द पाठ करून यायला सांगितलेली. मला ती पाठ झालती सगळी. फक्त एका बेंचवर मी आणि राजू सुतार बसलेलो होतो आणि सरांना एक हे होतं, ह्या माणसानं सांगितलं की त्या माणसानं परत असं काहीतरी रिटर्न हे होतं. आणि मला एक शब्द ते आठवतोय, समर म्हणून इंग्रजीमध्ये. तो मला पाठ होता आणि तेच नेमकं मी राजू सुतारला सांगितलं, तो पाठ तुला सर विचारा, तुला विचार, तू सांग म्हणून. आणि तो राजू सुतारनं तो शब्द सांगितला, बाकी शब्द मला पाठ झाले नाही. आर.एस. पाटील सरांनी तो मला त्यावेळेस मारलं भरपूर. तर ते अजून शब्द माझ्या लक्षात आहे, SUMMER, समर म्हणजे उन्हाळा. तो शब्द अजून माझ्या लक्षात आहे. मी पोरा अभ्यास करायला आले की मी पोरांनी सांगतो, हे शब्द माझ्या लक्षात आहे, तो आर.एस. पाटील सरांच्या लक्षात आहे. मला काय लय बोलायच नाही, मी ठेवतो. तर नमस्कार. एक किस्सा सांगतो तुम्हाला. 8वीला ज्यावेळी ऍडमिशन झालं त्यावेळी आमचे वडिलांनी काय सांगितलं होतं की बापू म्हणजे भोसले सर आहेत, आगाऊपणा जास्त करायचा नाही. भीती होती फक्त बापूंची म्हणजे भोसले सरांची. बरेच किस्से झाल्यात, बरेच कांड केल्यात. आता आठवणी काय काढायला नको, जास्त काय बोलता येत नाही सर. पण एवढं सांगतो की मला अभिमान आहे की तुमच्यासारखे गुरु भेटले, यांच्यासारखे मित्र भेटले. तुमच्या शिक्षणाबरोबर जे संस्कार मिळाले तेच मी माझ्या मुलांना फॉलो करतोय. मला 2 मुलं आहेत सर. मुलगा तालमीत खेळतोय, 12वीला आहे, आता सायन्सला आहे. मुलगी 8वीला आहे. संसार सुखाचा चाललाय. माझ्याबद्दल बाकी कोणी गैरसमज करून घेऊ नये. म्हणजे ह्यो हसा होता, त्यामुळे अजून काहीतरी कांड चालू असतील. नंदू की आता सीमा देसाई, आताची सीमा दगडे, मी पहिला असते. एक 10वीत होती विद्यार्थिनी. मला 2 मुले आहेत. एक मुलगा माझा इंडियन एअरफोर्समध्ये आहे आणि माझी मुलगी नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आहे आणि ती MPSC क्लासेस करतात. आत्ताचं नाव आहे सविता पवार. मला काढापत्र दिला आहे आणि मला एक मुलगा आहे, तो आता बोला त्याची आणि आता पुण्याला जॉब करतो.
माईक समोर धरा असा जवळ 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 पकडा अजून वर केदार बिडकर कुठं आहे? आता सध्या राहणार पडवाडी सरिता मुला आंधळी 2 मुली 1 मुलगा आहे. मुलगीचं एका लग्न झालेलं आहे. एका मुलगीनं 12वी केली आणि एक मुलगा 12वी. नमस्कार, मी लता स्वामी लता हिरेवाडी. मला 2 मुली 15 मी अरुणा पाटील कोगीचे आहे. आता अरुणा संकटात. मला 2 मुले आहेत. आमचं ज्वेलर्सचं मी फिरते. नमस्कार, माझं नाव मी कोगी खुर्दीची वालिताई बिडकर. दिलेलं गाव माझं शंकरवाडी. शीतल दिनकर पाटील. मला 2 मुलं आहेत. एकटा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. आता नागपूरची 14वी. हॅलो, नमस्कार, मी छाया बामणकर उर्गे. दिलेलं गाव मंडाळी. छाया शिवाजी वाडकर. मला 2 मुले आहेत. एक मुलगा सर्व्हिसला आहे शुगर कारखान्याला. धाकटा मुलगा 10वीला आहे. मी आता सध्या गृहिणी आहे. लाईटचं काय झालं? काय होतंय? खूप हे पण आला आहे. अरे माईक खाली घेतलं लगेच जुने म्हणून काय असतं तिथं भाडं जनरेटर नाही तरी कार्यक्रम कसं करणार म्हणून तर आपण डिझेल आणतो मग पाठवून द्यायचं ते दुरुस्तीचं जवळ लाईट नाही तर काय कार्यक्रम कसं करणार? 2 मुले आहेत. नमस्कार, मी शोभा कदम आणि सासरी नाव पूजा खराडे. मी अंगणवाडी सेविका आहे आणि माझे मिस्टर सुदर्शन सोलरची एजन्सी करत होते आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आता 12वी झाला, एक मुलगा आता 10वीला झाला. आपल्या सर्वांचा दिगो मी शशिकांत कदम राहणार कलेवाडी. माझं सध्या स्किल पीपल म्हणून वर्कशॉप चालू आहे. 2 मुलं आहेत. एक 10वीला माझी मुलगी आहे CBC पॅटर्नला. मुलगा पण CBC पॅटर्नला सध्या 8वी. लोकसेवा युनिव्हर्सिटीमध्ये एक छोटासा वर्कशॉप आहे. हेल्थ वर्कशॉप. आणि आमच्या शॉपमध्ये गॅजेट बनवतो. मेजरमेंट इक्विपमेंट. धुमाळ सरांनी जे शिकवलं साईन पास स्टॅम्प ते आता उपयोग करतात. तसेच माझी मुलगी 10वीला असताना
यमाचा राधिका तारपाने असं काही बडबड बसली होती. तिला मी म्हणून दाखवलं यमाचा राधिका तारपाने आणि भास्कर जनाचा संभ्रम आला. तिला ऍक्च्युली म्हटलं तुम्हाला कसं पट आहे. मी म्हटलं हे ताटीवर असताना पीजी पाटील सरांनी आम्हाला इतके चांगले पट शिकवले. 25 वर्षांची लक्षात आहे यमाचा राधिका तारपाने आणि भास्कर जनाचा संभ्रम आला. तसं मराठीमध्ये सांगायचं झालं तर सीमा देशात आता मला एक त्यांचा मुलगा एअरफोर्सला आहे. आमची मुलं अजून एवढी लहान आहे की घरात विमान सारखे बसल्यापासून मुलं म्हणते विमान आलं. थँक्यू. माझं नाव उत्तम शामराव पाटील कोविड ग्रुप. हॅलो, माझं नाव उत्तम शामराव पाटील. मी लाळा लक्ष्मीपूर प्रायव्हेट लिमिटेड इथे सर्व्हिसला आहे. मिसळ सर काळे फोटोग्राफी करतो. माझा ऑइल किक साबणारा कारखाना आहे कपड्याचा. आता माझा मुलगा 6वीला आहे व मुलगी 1लीला आहे. शिवाजी गणपती कौदाडे उर्फ राजू. तर लहानपणी मला वडील सारखे म्हणायचे की हा मोठा होऊन काय उजेड पडणार काय माहीत नाही. पण मी त्यांचं स्वप्न साकार करायचा प्रयत्न केला. मी हजारो घरामध्ये उजेड पाडण्याचं काम करतो कारण मी वायरमन आहे. एक नंबर राजू. ते मी सतत 24 तास करत असतो. धन्यवाद. माझा मुलगा आहे 9वीला आता गेलाय आणि मुलगी 10वीला आहे. तिचा निकाल असेल दुपारी 1 वाजता होईल. ठीक. देवगोपाल बनकर कोगिल बुद्रुक. माझी मुलं 2 आहे. एक मुलगा एक मुलगी. मुलगी आता 12वीला आहे, मुलगा 10वीला. मी मूळचा माळुंगे. 8वीला कनेरी हायस्कूलला आलो. म्हणजे वडील गोकुळला होते. आता आनंद होतो की इथं आपण सर्व जमलो आहे. ते आता माझे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आजी विद्यार्थी, कारण आपण 10वीला शिक्षण हा इथे शिकायसाठी आलो आहे असं म्हणायचं आहे. कारण इथं आता सर्व शिक्षक आहेत. त्यांचा आज एक तास होणार आहे. ते आपल्याला शिकणार आहे. माझं नाव सागर पांडुरंग भोसले. मी कनेरीवाडीचा आहे. सगळ्यांचं अभिनंदन आणि शिक्षक स्टाफना सगळ्यांना वंदन. त्यांनी जे आम्हाला शिक्षणाबरोबर संस्कार दिले त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी सक्सेस झालोय. मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतोय. बऱ्यापैकी सेटल आहे. नमस्कार. मी लवकर कांबळे कनेरी. मी जिल्हा परिषदला सर्व्हिसला आहे प्राथमिक. आणि मला एक मुलगी आणि एक मुलगी. शंकर शेवटे राहणार कागल. मी इथं गुणेश मळ्यात राहायला होतो. 1 वर्ष मी 6वीला काळे सिद्धेश्वर शाळेत शिकायला होतो. माझा एक मुलगा 14वीला आहे आणि एक 12वीला आहे. नमस्कार. मी रवींद्र कृष्णात पाटील. मी सध्या व्यवसाय करतो. साऊंड रिलेटेड माझा व्यवसाय आहे. साऊंड इक्विपमेंटसाठी लागणारे पार्ट्स मी बनवतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 11वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. नमस्कार. मी गजानन चौगुले. मी आता सध्या मी माझी स्वतःची फॅक्टरी आहे कागल MIDCमध्ये. फ्लिटोफॅन इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने. आम्ही वॉटर ट्रीटमेंटमध्ये काम करतो. त्यामध्ये पंप्स बनवतो. जे किर्लोस्कर, झायलम, विलो ह्या कंपन्यांना आम्ही पंप्स सप्लाय करतो. तसेच आपण NAVG गोवा नेव्हल एव्हिएशनचं पण आपण डेव्हलपमेंटची कामं करतो. त्यामध्ये लागणारे वेगवेगळे फिक्चर्स असतात किंवा डमी बॉम्ब्स वगैरे असतात ते आम्ही डेव्हलपमेंट करतो. आणि माझी मुलगी 11वीला आहे आणि मुलगा 9वीला आहे. नाव सचिन पाटील कनेरी. मी आता इंडोगॉनमध्ये जॉब करतो 5 स्टारला. परत शेती. मला एक मुलगी 6वीला आहे आणि एक मुलगा 1लीला. नमस्कार. मी दिगंबर सदाशिव पाटील राहणार कनेरी. मी 12वी कॉलेज केलं. 12ला पैसे नव्हते म्हणून मी काम करत असताना माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये माझे म्हणजे जगण्याची काही क्षमता नव्हती. डॉक्टरने गॅरंटी सांगते तसं आम्ही त्यातून जगलो. त्यानंतर मी कामाला लागलो. काम करत असताना माझं म्हणजे आता व्यायाम असतो पण मी आता बाहेर कामाला आहे. मालकांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती मी पार पडतो. शिक्षकांच्या आशीर्वादामुळे मी सगळं गोष्टी करतो. पण अशी जी तुमची आमची नमस्कार सर. मी अनिल रघुनाथ खोत. मी HULला ट्रान्सपोर्ट विभागाला ड्रायव्हर मेंटेनन्सचा जॉब करतो. आणखी मला एक मुलगी आहे. मुलगी 8वीला आहे, मुलगा 3 वर्षाचा. धन्यवाद. काय सर शेती करतो. मला 2 मुलं आहेत.
की आता 8वी झाला मुलगा 6वी झाला. एक छोटीशी भेट द्यायचा आपण एक प्रयत्न करतो द्यायसाठी. त्याला गाडी मारता येत नाही, बाकी बरेचसे शरीराचं त्याच्या व्याधी. निघून तू इथे सराच्या इथं मध्ये निघू इथे मध्ये त्याचा 2 वेळा पुनर्जन्म झाला ना कसं त्याला. मॅडम पुढे पुन्हा एकदा असेल का शिववाहिनी लांब लावून होते. फक्त हात लावा सर, फोटो काढूया. फक्त हात लावा सर. आणि दिगू तू पण हात लाव. मध्ये घ्या दिगूला, मध्ये घ्या. करतोय आणि मला 2 मुलं आहेत. मुलगी 8वीला आहे आणि मुलगा 6वीला आहे. घेतलं का? घेतलं थोडंसं. मी विजय माने बोलतोय. माझं मूळ गाव वडक्षवाडी, कण्हेरीत 19 वर्ष राहायला होतो. आता सध्या वडक्षवाडीमध्ये राहतो. आता 20 वर्षापूर्वी बघितले चेहरे आज बघाले. मी सध्या इथं नसतो, मी वडक्षवाडीला असतो. आमच्या गावात एक मुलगा एक मुलगी आहे. एक 5 मेला एक मुलगीचं लग्न झालं. आणि दुधाचा व्यवसाय माझा. 2 टायमाला 50 लिटर दूध जाते. धनाजी यादव कनेरी. मला 2 मुलं, एक 12वी, एक 10वी. माईक पुढे घे. MIDC एका कंपनीचा मॅनेजर. हेच माझा स्वतःचा बिझनेस आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी आता 10वीला आहे. तिचा आज रिझल्ट आहे. आणि एक मुलगा आहे ते 8वीला आहे. बायकोचं नाव घे रे. अरे की लाजतोय. या पण सचिन पाटील. माझा मुलगा एक 10वीला आहे, दुसरा 12वीला आहे. आणि विशेष आशावर करून काम पाहते. माझं किराणाचं दुकान आहे. आणि 2 मुलं आहेत. एक मुलगी लग्न झालं आणि मुलगा KITला इंजिनिअरिंग पहिल्या वर्षी. माझं नाव सचिन करंबे. माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा स्पोर्ट्समन आहे. मी गोकुळ शिरगावचा. मी 1.5 वर्ष माझी सरपंच म्हणून गोकुळ शिरगावचं काम मी बघितलेलं आहे. माझी मिसेस B फार्मसी झालेलं आहे. माझं मेडिकल आहे. मी शेती करतो स्वतः. धन्यवाद. राजू हॅलो, माझं नाव सागर गुडाळे. शेती करतो. मला 2 मुलं आहेत. मुलगी B.Com करते, मुलगा कम्प्युटर डिप्लोमा. तो यांच्यामुळं मी आता सध्या टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलमध्ये असिस्टंट DSM म्हणून काम करतोय. आणि आपल्या गावात म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्हच्या टीम लीडर म्हणून पोस्ट आहे. ती टीम लीडर म्हणून मी आता हँडल करतोय. एक टीम आहे माझ्याकडे. आणि कमर्शियल व्हेकल म्हणजे आपलं इथं कनेरीवाडीमध्ये एक्सेल व्हेकल टाटाचं कमर्शियल शोरूम आहे, तिथं आहे मी जॉब करतो. आणि मला 2 मुलं आहेत. माझं लग्न जरा वयानं झालं आणि मला ट्विन्स मुलं आहेत. आता एक मुलगा मुलगी जोडी झालेली आहे. आता सध्या ती 3रीला आहे. धन्यवाद. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मिले जब से नजर तब से जाने जिगर, मिली जब से नजर
जाना, मैं हो गया दीवाना, अब जाने क्या होगा जाने रे जाना। तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम। तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम। मुझको ही मेरी लगा लगे, और इस पे लुटा दूं मैं जिंदगी। जी चाहे इसके लब झूम लो, हंस के चुरा लो इसकी हंसी। चुरा लो इसकी हंसी, इसे छू के मेरी सांसों में कोई आग दहकती है, कोई जन्नत की वो नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। आने से उसके आए बाहर, जाने से उसके जाए बाहर, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। हो चालेल, एक शेवटचं गाणं उद्या जाऊया. बरं आहे बघा. शब्द झाले 4. बाळासाहेबांचं नाव घ्यायला वेळ झाला फार. एक नंबर. पळायचंय चालायचं नाही. जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला, सांगताच आज हे काय मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. भीती कुणाची कशाला, भीती
पळा पळा पळा. माई कुठं आहे? नाव घेते पहाटेच्या वेळी उमलते कधी शिवाजी वाडकरांचं नाव घेते गेट टुगेदरच्या वेळी. अरे क्या खास अनिलरावांचं नाव घेतो तुमच्या सर्वांसाठी खास. कुंभकर मॅडम आभारी आहे. करंद साहेब चालू करा. गणेशाला मॅडम तुमच्यावर तक्रार आहे तुम्ही चालू प्रयत्न करा. धनवडे मॅडम कोण आले योजना पाटील अहो पाटील मॅडम तुळशीला आलं तुम्ही स्वतःचा बा लक्षात ठेवा. चुनाला बनवा चुना अजून नाही चालू पाहिजे. अरे आले आले पलाले पला 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 पळा 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 यूज घोटाळा धनवडे मॅडम थेट या घोटाळा शेवटला. दारावरचं तोरण मंगल कार्याची फूल प्रकाशरावांचे नाव होते वाघांची सूड. अरे क्या बात है. उषा गणेशाचार्य व योजना पाटील आणि 3 प्रोजेक्ट आहेत. करेक्ट जेवढं शक्य आहे तेवढं बघूया. दोन्ही शाळेत अतिशय हुशार होत्या. इयत्ता 10वी आणि 2मध्ये विद्यार्थी योजना पाटलांनी यांना 10वी हा 74% मार्क पडले होते आणि उषा गणेशे यांना 62%. माहित नाही मला अंदाज सांगायला लागलो. योजना फसलेली आहे. योजना पाटील फसलेले आहे. योजना फसलेली आहे. थेट या आणि उषा गणेशाचार्य विजयी योजना पाटील नाव घ्या. पाटील सासर नाहीरची खून सचिनरावांचं नाव घेते सावकेंची सून. क्या बात है. एक नंबर. चलो अरे इथं दिया की इथं दिया की इथं दिया नाव घे घे ना आधी नाव घे. खाऊचं पान कातरलं छान एकनाथरावांबरोबर फिरते हिंदुस्थान. सहज आल्या अंगणात नजर गेली आकाशात एकनाथचा फोटो भारताच्या नगर. उन्हाच्या बाजारी 1 रुपयाची जिलेबी एकनाथची खुर्ची लंकेची शेजारी गहून एकनाथरावांचं नाव घेते पांडुरंगांची सून. सांबर आठवू दे. 16 वाक्यात उत्तर. एवढं शाळेत हो ना करिअर झालं असतं आणखीन. मिक्स झालं ते रवी देणार आहे. जाऊ दे झाली की 4-5 झाले. ख्वाब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने. ख्वाब में जन्नत का नक्शा आ गया जब सामने. फूलों से भी दिल न बना हम लगे तुझे ढूंढने.
परियों के, जन्नत की बहारों से न परियों के मुस्कुराने से दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से। मुझे पहचानो, यहाँ से आया मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन। अरे अतिशय आनंदाचा आणि सुखाचा क्षण. माहिती घे आणि मग ते ठरवूया. 12 वाजता उठून जेवला, 12 वाजता उठून जेवलो रात्री. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे नाजुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी. हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी. हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गा. कितने दिनों के बाद मिले हो, पूछ रहा है ये मौसम. कितने दिनों के बाद मिले हो, पूछ रहा है. साथ हम सब, इससे बड़ी क्या खुशी. साथ हम सब, इससे बड़ी क्या खुशी. थोड़ा मुस्कुराओ, थोड़ा गुनगुनाओ, इसी का है नाम जिंदगी. साथ हम सब, इससे बड़ी क्या खुशी. कोई न जाने कब आ जाए घड़ी बिछड़ जाने की. घड़ी बिछड़ जाने की. साथ हम सब, इससे बड़ी
क्या खुशी, साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। थोड़ा मुस्कुराओ, थोड़ा गुनगुनाओ, इसी का है नाम जिंदगी। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। कोई न जाने कब आ जाए घड़ी बिछड़ जाने की, घड़ी बिछड़ जाने की। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। थोड़ा मुस्कुराओ, थोड़ा गुनगुनाओ, इसी का है नाम जिंदगी। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। कोई न जाने कब आ जाए घड़ी बिछड़ जाने की, घड़ी बिछड़ जाने की। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। साथ हम सब इससे बड़ी क्या खुशी। थोड़ा